हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल शेरी डायरीज. तर आज आपण अतिशय वेगळी आणि युनिक अशी वांग्याची रेसिपी करणार आहोत. तर त्याचं नाव आहे भरली वांगी. तर ही वांगी जी आपण बनवणार आहोत ती पाण्याचा आपण थेंबही यामध्ये वापरणार नाही आहोत. म्हणजे बिना पाण्याची आपण भरली वांगी इथे बनवून घेणार आहोत. तर इथे मी मध्यम साईजचे 7 ते 8 वांगे मी इथे घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित आधी 2 ते 3 पाण्याने आपण व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर वांग्याला आपण मधोमध असं चिरा मारून घेणार आहोत. तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भरलेल्या वांग्याची तुम्ही रेसिपी बघितली असेल, पण बिना पाणी वापरता भरली वांग्याची रेसिपी तुम्ही कधी यूट्यूबवर बघितलेली नसेल. तर चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया. तर वांगे व्यवस्थित आपण कट करून इथे घेतलेले आहे आणि कट झाल्यानंतर परत पाण्यात मी वांगे टाकून घेतलेले आहे, जेणेकरून वांगे काळे पडणार नाही. गॅसवर ठेवलेली आहे कढई. कढई चांगली तापली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे. मी इथे 1 वाटी शेंगदाणे मी इथे वापरलेले आहे आणि मंद आचेवर शेंगदाणे आपण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आपण इथे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी तीळ वापरणार आहोत. तीळही व्यवस्थित मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत. जोपर्यंत तिळाचा असा भाजलेला वास येत नाही तोपर्यंत तीळ इथे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तीळ इथे भाजून झालेले आहे आणि तिळाचा कलरही बदललेला आहे. आता तीळही आपण काढून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ जे भाजून घेतलेले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर तीळ आणि शेंगदाण्याची आपली इथे बारीक पावडर झालेली आहे. तुम्ही बघू शकता जास्त बारीक न करता मी इथे थोडंसं दरदरा म्हणजे आबडधोबड मी वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद, गरम मसाला, धने पावडर आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालूया. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. त्यानंतर 2 ते 3 चमचे मी इथे तेल वापरलेलं आहे. त्यानंतर फ्रेश अशी कट केलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं सारण व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे आणि मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण जी कट केलेली वांगी आहेत ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण व्यवस्थित मसाला असा भरून घ्यायचा आहे. चांगला आपण असं दाबून मसाला भरायचा आहे. तुम्ही बघू शकता की आपण मसाल्यामध्ये सुद्धा अजिबात पाणी नाही वापरलेलं आहे. आता व्यवस्थित मसाला वांग्यामध्ये चांगला स्टफ करून भरून घ्यायचा आहे. मसाला जास्त असला की भरली वांगीची चव छान लागते. आता एक एक करून मी सगळे वांगे इथे मसाल्याने भरून घेतलेले आहेत. त्यानंतर गॅसवर ठेवणार आहे मी स्टीमर. आता स्टीमर चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण एक एक आपली भरली वांगी ठेवून घ्यायची आहे आणि याला 10 ते 15 मिनटं आपण वाफ देऊन घेणार आहोत, जेणेकरून वाफेवर आपले वांगे चांगले शिजतील. ते 15 मिनटानंतर आपली वांगी आता व्यवस्थित शिजलेली आहे. आता वांगी वाफेवर चांगली शिजलेली आहेत. आपण चाकू घालून बघूया की आपली वांगी शिजलेली आहेत की नाही. तर आपली वांगी 15 मिनटामध्ये व्यवस्थित अशी शिजलेली आहे. त्यानंतर वांगे आपण काढून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी टाकलेले आहे 3 ते 4 चमचे तेल. त्यानंतर आपण टाकून घेऊया यामध्ये जिरे आणि ओला कढीपत्ता मी यामध्ये टाकलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडला की यामध्ये आपण घालूया एक छोटा चिरलेला कांदा मी इथे घेतलेला आहे. तोही व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला मंद आचेवर आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर कांदा फ्राय झाला की त्यामध्ये जो उरलेला मसाला होता, वांग्याचं स्टफिंग जे उरलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली वांगी जी आपण उकडून काढलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे की तेलामध्ये कांद्याच्या मसाल्यामध्ये भरली वांगी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. अशा प्रकारे आपण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण 4 ते 5 मिनटं वांग्याला असंच झाकून ठेवणार आहोत. 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता वांगे
मस्त असं वांग्याला तेल सुटलेलं आहे आणि कलरही वांग्याला खूप छान आलेला आहे. आणि ही भरली वांगी आपण पाण्याचा वापर न करता इथे आपण बनवून तयार केलेली आहे. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि घरी नक्की ट्राय करून बघा. अतिशय नवीन आणि युनिक रेसिपी आहे. पाण्याचा वापर न केल्यामुळे भरली वांगीला खूप छान अशी चव येते. तर आपण आता प्लेटमध्ये भरली वांगी काढून घेऊया. तुम्ही याला चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.